नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा बघा सन 2026 बघा. या ठिकाणी महा-टी-ई-टी बघा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल. या ठिकाणी आपण मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलं आहे. अ, आ, इ, ई हे बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अ, आ, इ, ई बघा या ठिकाणी सजातीय या प्रकारचे स्वर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय. अमृतवेल. अमृतवेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न असतो अमृतवेल बघा हे पुस्तक कोणाचे आहे, तर वि. स. खांडेकरांचं बघा पुस्तक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. गिरीश विचारले हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. गिरीश कोणत्या कवीचं टोपण नाव असेल. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आला पाहिजे. गिरीश पहा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 या ठिकाणी का. मनुष्य या शब्दाचा कोणता शब्द समानार्थी शब्द नाही. बघा, या ठिकाणी शब्द कोणताही मनुष्य. मनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नसेल. बघा, मनुष्य म्हणजे माणूस असतो, समानार्थी शब्द योग्य आहे. मनुज म्हणजे माणूस असतो, मानव म्हणजे माणूस. शार्दूल बघा, शार्दूल या ठिकाणी बघा हा शब्द मनुष्य शब्द समानार्थी शब्द नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. कोणत्या आला पाहिजे. नम्र, दिव्य, भागीदार, वकिली. बघा, वकिली या ठिकाणी हा शब्द काय असेल. भाववाचक नाम या प्रकारचा जो शब्द आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. बघा, या काव्यपंक्तीमध्ये विचारले कोणत्या प्रकारचा रस आहे. बघा, रसावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. जिंकू किंवा मरू माणुसकीच्या बघा शत्रू संगे युद्ध आमचे सुरू यामध्ये बघा वीर रस आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आपल्या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मला ताप आला आहे म्हणून मी शाळेत जाणार नाही. अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य असेल. मला ताप आला आहे म्हणून. बघा, या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं वाक्य असेल. मग बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आम्ही शाळेतून बाहेर पडलो. अधोरेखित बघा शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही शाळेतून बाहेर पडलो. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतं. ऊनहून. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊनहून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. यापैकी महाप्राण वर्ण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. महाप्राण वर्ण कोणता असेल. बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न होता महाप्राण वर्ण यापैकी कोणता असेल. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा, ह हा वर्ण काय आहे. महाप्राण वर्ण आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे. बघा, अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. बघा, सर्वांनी सांगायचं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या काव्यपंक्तीमध्ये बघा दृष्टांत अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. बाग या शब्दाचा अनेकवचन काय होईल. बाग. बघा, बागचा अनेकवचन का. बाग, बागा, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचे PDF आहेत व मागील बघा झालेले सर्व पेपरच्या ठिकाणी PDF आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असतील बघा महत्त्वपूर्ण बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. मग याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे रात्र. बघा सर्व रात्रचा समानार्थी शब्द काय आला पाहिजे? वसुंधरा म्हणजे काय असतो? पृथ्वी. अबला म्हणजे काय असतो? स्त्री. शर्वरी म्हणजे काय असतो? रात्र. म्हणजे रात्र या ठिकाणी, शर्वरी या ठिकाणी हा शब्द काय असेल? रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, साक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? साक्षर. बघा साक्षर एखादा माणूस बघा साक्षर आहे, साक्षरचा विरुद्धार्थी काय आला पाहिजे? साक्षर, निरक्षर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा, आपण त्यांना काय म्हणतो? स्वार्थी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फुकट लाटलेले. फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे. बघा या ठिकाणी हा अर्थ आहे, या अर्थाची म्हण कोणती आली पाहिजे? फुकट लाटलेले त्याच पद्धतीने जाणे, हापापाचा माल गपापा. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या अर्थाची योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. जीवावर उदार होणे. जीवावर उदार होणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ काय आला पाहिजे? जीवावर उदार होणे म्हणजे प्राणाची पर्वा न करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी बघा कोणते शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द कोणते असतील? बघा या ठिकाणी टिकाव आणि हापूस हे शब्द काय असतील? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. बघा 4 शब्द आहेत, शहाणा, पाटील, लबाड, लायकी. यापैकी बघा लायकी हा शब्द काय असेल? भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी अभ्यास करीन. मी अभ्यास करीन या वाक्याचा काळ कोणता आला पाहिजे? करीन. मी हे काम करीन, मी ते काम करीन, मी अभ्यास करीन. करीन म्हटलं काय आलं पाहिजे? भविष्यकाळाचं बघा आहे, भूतकाळ सर्व भविष्यकाळामध्ये आलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हे जग दुःखाने भरलेलं आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे हे वाक्य कोणतं असेल? प्रश्नार्थ काय आहे का? शेवटी बघा प्रश्नाचे चिन्ह आहे का? नाही. स्वार्थी आहे का? विधान केलेलं आहे का? संकेतार्थी बघा या ठिकाणी होणार नाही. प्रश्नार्थक होणार नाही. मग कोणत्या आलं पाहिजे? हे जग दुःखानं भरलेलं आहे. विधान आहे एक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? सज्जन. सत प्लस जन, सज्जन. बघा सज्जन या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो पाप पुण्य या बघा समासावर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो. पाप पुण्य बघा पाप आणि पुण्य, पाप किंवा पाप आणि पुण्य म्हणजे या ठिकाणी वैकल्पिक आहे ना यामध्ये, म्हणजे कोणत्या आल्या पाहिजे? वैकल्पिक द्वंद्व यायला पाहिजे, पाप किंवा पुण्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय, तिने संध्याकाळी परत यावे. तिने संध्याकाळी परत यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. योग्य उत्तर काय पाहिजे? तिने संध्याकाळी परत यावे. बघा आकर्मक भाव या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अज्ञातवासी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अज्ञातवासी. बघा सर्वांनी सांगायचं आहे अज्ञातवासी हे दिनकर गंगाधर केळकर या कवीचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दगडावर कोरलेले लेख त्यांना काय म्हणतात? समजा एखादा दगड आहे, दगडावर कोरलेले लेख त्यांना आपण काय म्हणतो? बघा ताम्रपट, शिलालेख, कोरीव लेख. या ठिकाणी शिलालेख यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? स्तुती. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? स्तुती या शब्दाचा स्तुती करणे, एखाद्याची स्तुती करणे, निंदा करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, काया या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. काया. काया म्हणजे काय असतो? शरीर असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काया म्हणजे शरीर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रामूने पेन कोठे ठेवला? अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. रामूने. बघा रामूने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. रामूने. ने, ए, शी हे प्रत्यय कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय असतात. बघा ने, ए, शी हे प्रत्यय काय असतील? तृतीया हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी बघा पुल्लिंग शब्द ओळखा. पुल्लिंग. बघा पुल्लिंग शब्द ओळखा कोणता असेल? गायरान, ते गायरान. भाऊ बहीण.
मीठ भाकरी, भाजीपाला, तो भाजीपाला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, दासी या शब्दाचं अनेक वचन काय होईल? दासी. दासी. दासी या शब्दाचं अनेक वचन दासी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक गवताची काय असते? बघा, पक्ष्यांचा थवा असतो, मुलींचा घोळका असतो, फुला झाडांचा काय ताटवा असतो. मग या ठिकाणी गवताची गंजी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? सर्वांनी बघा योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. तलाव. बघा, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, कासार बघा जो काही शब्द आहे, तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पुरोगामी. पुरोगामीचा बघा प्रतिगामी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे काय असतो? बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. माशा मारणे म्हणजे काय असतो? माशा मारणे. बघा, माशा मारणे म्हणजे काय आलं पाहिजे? काहीही उद्योग न करणे म्हणजे माशा मारणे असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाकरी, अडकिता, खलबत्ता. बघा, या ठिकाणी काही शब्द आहेत. हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भाकरी, अडकिता, खलबत्ता हे शब्द या ठिकाणी कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विशेष नाम कोणता आहे? विशेष नाम. बघा, नामाचे अनेक प्रकार आहेत. बघा, सामान्य नाम असतो, विशेष नाम असतो, समूहवाचक नाम. बघा, या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे. माणूस बघा या ठिकाणी काय सामान्य नाम आहे, प्राणी सामान्य नाम, गवत सामान्य नाम. बघा, सह्याद्री. बघा, या ठिकाणी एक विशेष नाम आहे. बघा, सह्याद्री. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. सुंदर, मित्र, मंगल, गायक. गायक हा शब्द, गायक, गायकी म्हणजे या ठिकाणी गायकी हा शब्द काय आला पाहिजे? भाववाचक नाम आहे तो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता हे वाक्य कोणत्या काळाचं असेल? साधा भूतकाळ आहे का? मी अभ्यास केला होता म्हणजे पूर्ण आहे ना, पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. मी अभ्यास केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हे जग दुःखानं भरले. बघा, आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता. हे जग दुःखानं भरले कोणतं असेल? विधानार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? महर्षी. महर्षी शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे? महर्षी. बघा, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. महर्षी शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराणीचा या शब्दामध्ये महाराणीचा, महाराणीचा, चा, ची, चे हे शब्द, चाचीचे शब्द, चाचीचे हे शब्द बघा कोणत्याच्यामध्ये असतात? चाचीचे षष्टीमध्ये असतात. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, कला निपुण म्हणजे कलेमध्ये निपुण असणारा. कला निपुण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आला? कला निपुण. तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दिवाकर. दिवाकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा, परीक्षेमध्ये बघा या ठिकाणी कवी आणि त्यांची टोपण नावे यावर प्रश्न असतो. बघा, महत्त्वपूर्ण जेवढे काय बघा कवी असतील सर्वांनी त्यांची टोपण नावे व त्यांची महत्त्वपूर्ण पुस्तके पाठ करून ठेवायची यामध्ये प्रश्न असतो. दिवाकर कोणाचं टोपण नाव आहे? शंकर काशीनाथ गर्गे बघा यांचं दिवाकर या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एखाद्या विशिष्ट शब्दाला बघा वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला विशिष्ट बघा महत्त्व द्यायचं असेल तर आपण एकेरी अवतरण चिन्ह यांचा या ठिकाणी वापर करतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. पोत्यांची काय असते? बघा, पोत्यांची थप्पी असते ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी अनेक वचन शब्द ओळखा. सासू. सासूचं बघा या ठिकाणी अनेक वचन काय आलं पाहिजे? सासू या शब्दाचं अनेक वचन सासू, सासवा काय आलं पाहिजे? सासू, सासवा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. गरिबांना सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे.
बघा या ठिकाणी गरिबांना या ठिकाणी बघा अशा बघा या शब्दामध्ये अधोरेखित आहे. गरीब म्हणजे या ठिकाणी नाम यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, व्याकरण म्हणजे काय? व्याकरण म्हणजे काय असतो? व्याकरण म्हणजे भाषेचे नियम, भाषेला सरळ करणारे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. व्याकरण म्हणजे काय असतो? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शब्दाचे मूळ रूप लक्षात बघा. शब्दाचे मूळ रूप असते त्याला काय म्हणतात? बघा एक शब्द एखादा असेल त्याचं मूळ रूप बघा असतो ना, मूळ रूप. त्या मूळ रूपाला आपण काय म्हणतो? सर्वांनी सांगायचं आहे प्रकृती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. तुम्ही आता यावे. तुम्ही आता यावे कोणत्या प्रकारचं वाक्य असेल हे? तुम्ही आता यावे भावी प्रयोगाचं बघा वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सामुदायिक. सामुदायिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सामुदायिक बघा एखादा कार्यक्रम कसा असतो? सामुदायिक असतो म्हणजे सर्वांचा. सामुदायिकचा विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे. मग सामुदायिकचा वैयक्तिक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, आवृत्तीवाचक संख्या. आवृत्तीवाचक बघा मोठी मुले, दसपट, अर्धा पाव, दोन्ही. आवृत्तीवाचक मग या ठिकाणी कोणते पाहिजे? बघा या ठिकाणी आवृत्तीवाचक म्हणजे दसपट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ने ए शी हे प्रत्यय कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय आहेत. ने ए शी हे बघा ने ए शी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, त्याची गोष्ट लिहून झाली. त्याची गोष्ट लिहून झाली कोणतं कर्मणी असेल? समापन कर्मणी म्हणजे ते काम संपलं ना, त्याची गोष्ट लिहून झाली समापन कर्मणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा तेजोनिधी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तेजोनिधीमध्ये स्वर आहे का? विसर्ग आहे का? व्यंजन आहे का? कोणते यायला पाहिजे? तेजोनिधीमध्ये विसर्ग संधीचं उदाहरण आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रतिदिन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? प्रतिदिन म्हणजे काय असतो? प्रत्येक दिवशी, प्रतिदिन. या शब्दामध्ये बघा अव्ययभाव समास आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. कडकडाट या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा बघा? कडकडाट हा शब्द अनुकरणवाचक, पूर्णाभ्यास्त, अंशाभ्यास्त कोणता असेल? कडकडाट. कडकडाट हा शब्द बघा अनुकरणवाचक आहे. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे. विशाखा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? विशाखा. विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? बघा विशाखा हा काव्यसंग्रह वि.वा. शिरवाडकरांचा काव्यसंग्रह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नरेश या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? नरेश. नरेश म्हणजे काय असतो? नरेश म्हणजे राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दर्शक सर्वनामे खालीलपैकी कोणती असतील? दर्शक सर्वनामे खालीलपैकी कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असतील तर त्यांनी बघा व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करू शकता.